नमस्कार सर्वांना. आज आपण वटपौर्णिमेबद्दल थोडीशी माहिती आणि महत्त्व समजून घेणार आहोत. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण विशेषतः विवाहित स्त्रिया साजरा करतात. हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला येतो. वडाचे झाड हे दीर्घायुष्य आणि स्थैर्याचं प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटपौर्णिमेला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत केले जाते. या सणामागे सावित्री आणि सत्यवान यांची एक कथा प्रसिद्ध आहे. सावित्री ही अत्यंत बुद्धिमान आणि पतिव्रता स्त्री होती. सत्यवान हे तिच्या पतीचे नाव होते. सत्यवान अल्पायुषी असल्याचे सांगितले गेले होते, तरीही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. एके दिवशी सत्यवान जंगलात बेशुद्ध पडला होता. त्यावेळी यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी आले. सावित्रीने यमराजांचा पाठलाग केला आणि तिच्या बुद्धिमत्तेने, निष्ठेने यमराज प्रसन्न झाले. त्यांनी सत्यवानाचे प्राण परत दिले. तेव्हापासून वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाची पूजा करताना झाडाला सर्वप्रथम पाणी अर्पण केले जाते. त्यानंतर फुले, हळदी कुंकू वाहिले जाते. वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळून 7 किंवा त्यापेक्षा अधिक फेऱ्या मारल्या जातात आणि सत्यवान आणि सावित्रीची व्रतकथा ऐकली किंवा वाचली जाते. महिलांमध्ये ओटी भरण्याची प्रथा सुद्धा आहे. एकमेकींना शुभेच्छा देऊन एकमेकींची ओटी भरतात. या सणामुळे कुटुंबातील नाते दृढ होते आणि श्रद्धा, समर्पणाची भावना वाढते. वडाचे झाड पर्यावरणासाठीही खूप उपयुक्त आहे. ते भरपूर ऑक्सिजन देते. त्यामुळे निसर्ग संवर्धनाचा संदेश मिळतो. वटपौर्णिमा भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. हा सण प्रेम आणि विश्वास शिकवतो. परंपरा जपण्याचे महत्त्व सांगतो. कुटुंबातील एकोप्याला प्रोत्साहन देतो. हा सण अतिशय उत्साहाने, आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. वटपौर्णिमा आपल्याला निष्ठा, प्रेम आणि संस्कार यांचे महत्त्व शिकवते. सावित्रीची ही कथा सर्वांना एक मोलाचा संदेश देते. तो म्हणजे प्रेम, निष्ठा आणि बुद्धीच्या जोरावर मृत्यूलाही जिंकता येते. म्हणूनच आजही सर्व सुवासिनी वटपौर्णिमेचे हे व्रत प्रेमाने आणि नित्यनेमाने करतात. सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.